टेस्ला मुंबईमध्ये आलेली आहे. हा सर, काय सांगाल? महायुतीच्या प्रयत्नामुळे टेस्ला मुंबईमध्ये आलेली आहे. काल आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील BKC येथे त्यांचं जे मुख्य कार्यालय मुख्य शोरूम आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं आणि ऑफिशियल ज्या काही तरतुदी असतात महाराष्ट्र RTOच्या त्या माध्यमातून त्यांना सगळे काही अधिकार प्रदान करण्यात आले. आमच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं टेस्ला कार ही राज्यामध्ये येणं आणि देशामधली पहिली टेस्ला कार ही मुंबईतून आता वितरित होणार आहे त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे. कारण महाराष्ट्र राज्य हे देशातील EV पॉलिसी जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर आहे आणि त्या माध्यमातून EV पॉलिसीमध्ये अनेक काही निर्णय आम्ही घेतलेले ज्याचा फायदा सर्वसामान्य नवीन गाडी जे घेणार आहेत त्यांना होणार आहे. आणि आज विधान भवन परिसरामध्ये मी माझ्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना दावोसला जाऊन आले होते आणि त्यांनी त्याच दिवशी तिकडे जाहीर केलं होतं की टेस्लासारख्या कंपनीनं एलन मस्क सारख्या मोठ्या उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये यावं, गुंतवणूक करावी आणि त्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या जे आव्हान होतं त्याला प्रतिसाद देत एलन मस्क यांची टेस्ला जी कार आहे ते मुंबईमध्ये आता आलेली आहे, महाराष्ट्रात आलेली आहे. आणि आम्ही अजूनही धोरण आमचं जाहीर केलं की EV पॉलिसीनुसार अजून काही त्यांना सहकार्य हवं असेल, सहयोग हवं असेल ते निश्चितपणे आम्ही देऊ. परंतु असल्या मोठ्या कंपन्या जर आपल्या महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्र अजूनही पुढे जाईल. विरोधक आरोप लावत होते की उद्योग बाहेर जातात, परंतु नाही, प्रामुख्याने आमचं म्हणणं तेच आहे की बघा, जर टेस्ला कोणाला न्यायची असते तर आताही सांगितलं असतं की अहो टेस्ला महाराष्ट्रामध्ये येणार होती पण गुजरातला घेऊन गेले. असं काही नसतं. काहीतरी आरोप करावे विरोधकांनी आणि आम्ही त्याला उत्तर द्यावं असं नाही आहे. टेस्लासारखी मोठं EV सेक्टरामध्ये मार्केट असलेली कंपनी ही महाराष्ट्रात आली आहे, मुंबईमध्ये आलेली आहे. आमच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि टेस्लासारखे अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये सुद्धा येणार. खरेदी करता येणार आहे. नाही, कार आता त्यांची कसं आहे की ही प्रोडक्शन जे आहे ते फक्त कॅलिफोर्नियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे कार जी बुकिंग आहे ती करायला अजून त्यांनी सुरुवात केलेली नाही. बाकीच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करतायत आणि सगळ्या सोयीस्कर परवाने घेऊन हे गाडी महाराष्ट्रात वितरित करणार आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा पहिला नंबर राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझा आहे. जी किंमत असेल ती आम्ही किंमत देऊ, पण EV पॉलिसीमध्ये पहिली कार देशामध्ये जर राज्याच्या परिवहन मंत्रीने घेतलं तर तोही एक चांगला मेसेज जाईल. त्यामुळे मीच EV कार पहिली तुमची खरेदी करेल. कधी तुम्ही बुकिंग चालू करणार हे सांगा. त्यामुळे निश्चितपणे ते लवकरात लवकर चालू करेल आणि आम्हाला ती गाड़ी सर्वसामान्य ग्राहकांना मिल सके। मैं बहुत खुशनसीब हूँ। राज्य का ट्रांसपोर्ट मिनिस्टर के तहत कल ही हमने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के हाथों से जो टेस्ला कार का शोरूम है उसका उद्घाटन किया सुबह। आज जो फॉर्मेलिटीज़ है वो फॉर्मेलिटीज़ उन्होंने कंप्लीट करके दी है और आज हम राज्य के उप मुख्यमंत्री और हमारे पार्टी के जो नेता है जो मुख्यमंत्री रह चुके थे उस वक्त दावोस गए थे और टेस्ला के सभी जो बड़े जिम्मेदार लोग हैं उनसे उन्होंने बात की थी। और आज इन्हीं जो महायुति सरकार के प्रमुख नेता है आदरणीय देवेंद्र जी, आदरणीय एकनाथ जी, आदरणीय अजित दादा पवार के नेतृत्व में आज ये टेस्ला जैसी कंपनी महाराष्ट्र में आ रही है। हमें बहुत खुशी हो रही है कि ऐसे बहुत सारे उद्योग विरोधक बोलते हुए भी कि अलग राज्य में लेके जा रहे हैं, हम महाराष्ट्र में लेके आ रहे हैं और बहुत ही बड़ी क्रांति करने वाली ये टेस्ला कार है, इसलिए हम बहुत खुशनसीब है। सर आप कब लेने वाले हैं? नहीं, देखिए मैंने टेस्ला के हमारे जो मैनेजर है उनको कहा है कि जो देखिए महाराष्ट्र में और भारत में पहली बार अगर टेस्ला आप लॉन्च करते हो तो राज्य का परिवहन मंत्री होने के नाते अगर आप पहले वो जो उपलब्धता है वो हमें करके देंगी तो जो भी आपकी कीमत है आप बोलिए, हम पहली टेस्ला कार EV पॉलिसी के तहत खरीदी करेंगे और ताकि हम राज्य को मैसेज देंगे कि देखिए राज्य का परिवहन मंत्री भी EV पॉलिसी के तहत ये टेस्ला कार चलाता है। हमेशा कुछ भी हो गया तो भी देखिए हम दावोस जाते हैं तो दावोस क्यों जाते हैं, खाली दावोस में MOU करने जाते हैं, बाकी हाथ में तो कुछ लगता नहीं, ऐसे बोलते हैं। मगर टेस्ला कार के माध्यम से हमने दिखाया कि दावोस हम जाते हैं तो कुछ ना कुछ महाराष्ट्र को लेके आते हैं। हमारे उद्योग मंत्री जाते हैं, हमारे मुख्यमंत्री जाते हैं, तो इस राज्य के लिए कुछ लेके आ सकते हैं। आज अगर टेस्ला जैसी कार
कोई भी चाहता था, अगर कोई हस्तक्षेप होता था तो गुजरात लेके जा सकता था, कर्नाटक लेके जा सकता था, क्यों महाराष्ट्र में लेके आते थे। अगर महाराष्ट्र में हम लेके आए, मुंबई में लेके आए, तो हमें किसी ने विरोध नहीं किया या किसी दूसरे राज्य ने बताया नहीं कि हमारे राज्य में लेके आओ। तो ये विरोधकों का जो हमेशा आरोप करने का मामला है, मगर हम आज खुश हैं कि राज्य में टेस्ला जैसी कंपनी बहुत ही इन्वेस्टमेंट अच्छी तरह से कर रही है और उनको हम सपोर्ट में साथ रहेंगे। जो भी शासन की उपलब्धियां है वो हम उन्हें दे देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।